नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जैवविविधता संवर्धन काय आहे त्या भागावर थोडंसं फोकस करणार आहोत. या जैवविविधता संवर्धनासंबंधी विविध प्रकारचे प्रश्न खालील विधानावर विचार करा या स्वरूपातील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पुढेही विचारण्याचा चान्स आहे. ते प्रश्न कसे ते आपण नंतर बघणारच आहोत. तर जैवविविधता संवर्धन म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी जी सजीवांची विविधता आहे त्या सजीवांच्या विविधतेला टिकविण्याकरिता जे नैसर्गिक संसाधने आहेत या संसाधनांचा योग्य वापर करता यावं या दृष्टिकोनातून बघा, जैवविविधता टिकविण्याकरिता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करता यावं या संबंधीची उपाययोजना करणे म्हणजेच इथं जैवविविधतेचे संवर्धन करणे असं म्हणतोय. म्हणजे नैसर्गिक संसाधने आहेत आणि जीव समुदाय आहेत किंवा सजीवांचे विविध प्रजाती आहेत, या दोघांचा ताळमेळ बसवून आणणे याला आपण एक प्रकारचं कन्झर्वेशन किंवा संवर्धन करणे असं म्हणू शकतो. मग इथं जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीत दोन कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एक इन सितू कन्झर्वेशन आणि एक्स सितू कन्झर्वेशन. आता इथं इन सितू कन्झर्वेशन काय आणि एक्स सितू कन्झर्वेशन काय हे आधी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. जसं इन सितू कन्झर्वेशन म्हटलं तर या अंतर्गत आपण जे मूळ अधिवास क्षेत्र आहे या ठिकाणी मूळ स्थानी असणारे संवर्धन ज्याला आपण इन सितू कन्झर्वेशन म्हणतोय आणि एक्स सितू कन्झर्वेशन म्हणजेच मूळ स्थानाबाहेरील संवर्धन असे दोन प्रकार पडतात. आपण जैवविविधतेचे संवर्धन हा भाग बघत आहोत. जैवविविधतेचे संवर्धन दोन प्रकारे करता येतं. पहिलं मूळ स्थानीचे संवर्धन ज्याला आपण इन सितू कन्झर्वेशन म्हणतोय आणि मूळ स्थानाबाहेरील संवर्धन ज्याला आपण एक्स सितू कन्झर्वेशन असं म्हणतोय. मग मूळ सितू कन्झर्वेशन म्हणजे नेमकं काय? तर कोणताही सजीव असो, मग त्यामध्ये जलचर असोत, त्यामध्ये उभयचर असोत म्हणजे ॲक्वाटिक असोत की ॲम्फिबियन्स असोत की टेरेस्ट्रियल असोत की एरियल असोत, सगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत जसं जलचर असोत, भूचर असोत, ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर असोत की खेचर असोत, कोणत्याही प्रकारचे प्राणी किंवा सूक्ष्मजीव किंवा वनस्पती म्हणजेच एकंदरीत सर्व जीव प्रजाती, सर्व सजीव, या सजीवांचं ते ज्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी त्यांचं जन्म झालेला आहे म्हणजे त्यांची निर्मिती जिथं झालेली आहे, जिथं ते उगम पावलेले आहेत त्याच ठिकाणी करण्यात येणारं संवर्धन म्हणजेच इथं आपण म्हणतोय इन सितू कन्झर्वेशन. म्हणजे मूळ स्थान म्हणजेच काय? असं ठिकाण जिथं त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते आता वावरणार आहेत, संपूर्ण जीवनक्रम व्यतीत करणार आहेत आणि तिथं शेवटी मृत पावणार आहेत, तो ठिकाण मूळ स्थान. या मूळ स्थानीच केलं जाणारं संवर्धन म्हणजे इन सितू कन्झर्वेशन किंवा मूळ स्थानी केलेले संवर्धन असं म्हणतोय. मग संवर्धनामध्ये आपण या आधी म्हटलेलं होतं की जे सजीव प्रजाती आहेत, कोणत्याही प्रकारचे सजीव असू द्या, मग ते वनस्पती असोत, प्राणी असोत की सूक्ष्मजीव असोत, कोणत्याही प्रकारचे सजीव आहेत त्या सजीवांचं आणि त्याच्या सभोवती असणारे नैसर्गिक संसाधने. आता नैसर्गिक संसाधनांमध्ये जंगलं, झाडे, झुडपं आलेत किंवा त्या पद्धतीची परिस्थिती आली, तिथं पाणी आलं, सर्वच आलं, दगड, डोंगर सगळे, हे जे नैसर्गिक संसाधने आहेत आणि जीव प्रजाती आहे या दोघांमध्ये ताळमेळ बसवणे आणि त्या दोघांचं संरक्षण करणे हे आपण या मूळ स्थानिक संवर्धन या अंतर्गत आपण अभ्यासतो.
मग जसं इथं मूळ स्थानिकचे संवर्धन म्हणतोय म्हणजे इन सिटू कन्झर्वेशन म्हणतोय, मग या अंतर्गत आपल्याला अधिवासांचे संरक्षण, त्यानंतर इथं प्रजातीभिमुख प्रकल्प आणि पवित्र वने असे 3 भागात विभाजन करतोय. म्हणजे इन सिटू कन्झर्वेशन हे कोणत्या प्रकारे केलं जातं? मूळ स्थानी जे संवर्धन करण्यात येतं ते मूळ स्थानीचे संवर्धन कशा पद्धतीने आपण करू शकतो यावर आपल्याला फोकस करायचंय. मग पहिलं ज्या ठिकाणी आपण म्हणतोय की अधिवासांचे संरक्षण. आता अधिवासांचे संरक्षण म्हणजेच काय, तर सजीव प्रजाती ज्या ठिकाणी वावरतात, जिथं त्यांचं अस्तित्व असतं, अशा ठिकाणांनाच संरक्षण प्राप्त करून देणे किंवा संरक्षित करणे, याला आपण म्हणतोय त्यांच्या अधिवासांचे संरक्षण, राहण्याच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. मग या संबंधी जसं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम आहे, ऍक्च्युली हे जे उद्यानं आहेत या उद्यानासंबंधीची माहिती आपण जॉग्राफी अंतर्गत म्हणजे भूगोला अंतर्गत सुद्धा अभ्यासतोय, म्हणून इथं डीप मध्ये दिलेलं नाहीये. परंतु ज्यावर प्रश्न निश्चितच विचारला जाईल आदिवासींच्या संरक्षणाच्या संबंधी इन सिटू अंतर्गत, ते आपल्याला माहीत असावं म्हणून त्या भूगोलामधील तेवढा भाग आपण इथं थोडक्यात बघतो आहे. जसं अधिवासांचे संरक्षण म्हणजेच सजीवांच्या राहण्याच्या ठिकाणाचे संरक्षण करणे. मग अशा ठिकाणांचे संरक्षण केलेलं आहे, तर अशी कोणती ठिकाणं आहेत भारतामध्ये ज्यामध्ये काही विशेष सजीवांचे किंवा विशेष प्राण्यांचे संरक्षण करण्यात आलेले आहे? त्या ठिकाणचे जसं उद्यानं असतील त्यांचे नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्या अंतर्गत कोणत्या विशेष प्राण्याला किंवा सजीवाला संरक्षित केलेला आहे, अशा कोणत्या सजीवाला की प्राण्याला संरक्षण पुरवण्यात आलेलं आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग जसं राष्ट्रीय उद्यान म्हणतोय तर संपूर्ण भारतभर 104 राष्ट्रीय उद्यानं आहेत जे संरक्षित आहेत. मग 104 राष्ट्रीय उद्यान आहेत. जसं आपण अधिवासांचे संरक्षण म्हणतोय तर या अधिवासाच्या संरक्षणाअंतर्गत आपल्याला माहीत असायला पाहिजे की जे संरक्षण आपण पुरवितोय त्या संरक्षणामध्ये राष्ट्रीय उद्याने किती आहेत, तर 104. त्यानंतर वन्यजीव अभयारण्य किती आहे, तर सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहे, 551 वन्यजीव अभयारण्य आहे. म्हणजेच अधिवासांचं संरक्षण ज्या ठिकाणी पुरविण्यात आलेले आहेत असे. त्यानंतर 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. व्याघ्र प्रकल्प प्रोजेक्ट टायगर्स. त्यानंतर 32 राष्ट्रीय राखीव क्षेत्रे, हत्ती राखीव क्षेत्रे आहेत. हत्ती राखीव क्षेत्रे आहेत. बघा इथं आपण म्हटलं की 104 राष्ट्रीय उद्याने आहेत. 104 राष्ट्रीय उद्याने आहेत, 551 वन्यजीव अभयारण्य आहेत, 50 व्याघ्र प्रकल्प आहेत भारतामध्ये, 32 हत्ती राखीव क्षेत्रे आहेत. हे झाले तर जमिनीवरील. आता सागरी क्षेत्रावरील जे राखीव क्षेत्रे आहेत त्या राखीव क्षेत्राचा विचार केला तर इथं जवळपास लक्ष द्या, जसं 37 पाणथळ क्षेत्र रामसर साइट्स, त्यानंतर 30 मँग्रोव्ज, त्याच पद्धतीने 4 हे आहेत कोरल रीफ्स रिझर्व्स, म्हणजेच प्रवाळ भित्तिकेचे रिझर्व्स. राखीव क्षेत्र 4 आहे. इथं आपण जमिनीवरील अधिवासांचे संरक्षण बघतोय. जमिनीवरील अधिवासांच्या संरक्षणामध्ये आपण राष्ट्रीय उद्यान म्हणू, वन्यजीव अभयारण्य म्हणू, व्याघ्र प्रकल्प म्हणू,
हत्ती राखीव क्षेत्रे म्हणूया. मग जर प्रश्न आला की एकूण राष्ट्रीय उद्याने किती भारतात येईल, तर 104. त्यानंतर प्रश्न आला की वन्यजीव अभयारण्य किती, तर 551. व्याघ्र प्रकल्प किती, तर 50. हत्ती राखीव क्षेत्रे किती, तर ते 32 आले. हे झाले जमिनीवरील. मग सागरामध्ये जे राखीव क्षेत्रांचं संरक्षण पुरविण्यात आलेले आहेत, असे संरक्षित क्षेत्रे किती आहेत यावर प्रश्न आला. आणि जर विचारलं की किती पाणथळ क्षेत्रे हे रिझर्व आहेत, संरक्षित आहेत, तर या ठिकाणी आपल्याला सांगता यायला पाहिजे 37 रामसर साइट्स मधले. त्यानंतर असे किती मँग्रोव्ह खारफुटी वने आहेत, तर ते 30. त्यानंतर असे किती प्रवाळ बेटे आहेत संरक्षित, तर 4. हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. जे आपण मूळ स्थानिक संवर्धनाअंतर्गत येणारं अधिवासांचं संरक्षण हा भाग आहे, त्या अधिवासांच्या संरक्षणाबाबतीत आपण सांगू शकतो. मग आता हे जे अधिवासांचे संरक्षित क्षेत्र आहे त्या संबंधी जर प्रश्न आलं की काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर आसाममध्ये आहे. त्यामध्ये कोणत्या जीवाचं संरक्षण पुरविण्यात येतं, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे एक शिंगी गेंडा. या एक शिंगी गेंड्यांना संरक्षण पुरविण्यात येतं. आता एक शिंगी गेंड्यांची शिकार केली जात आहे. ऍक्च्युली जो शिंग असतं त्या शिंगेपासून औषधी निर्माण करण्याकरिता अशा शिंगांना जागतिक बाजारपेठेमध्ये, याला आपण इलिगल मार्केट म्हणू शकतो, अशा बाजारामध्ये मागणी जास्त आहे, प्रचंड आहे. मग अशा गेंड्यांच्या शिंगांकरिता पूर्ण त्या गेंड्याची शिकार केली जाईल, कारण त्याचं शिंग काढून घेण्याकरिता निश्चितच त्या प्राण्याला मारलं जाईल, त्या गेंड्याला मारलं जाईल. मग अशांना संरक्षण पुरविता यावं म्हणून त्या जे उद्यानं आहेत ते उद्यानं आपण गृहीत धरतोय आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. आता इथं नीट लक्ष देतो म्हटलं तर उद्यान आणि अभयारण्य या दोघांमध्ये काय फरक आहे. आपण उद्यान म्हणतोय आणि अभयारण्य म्हणतोय, या दोघांमध्ये फरक काय आहे, तर उद्यान हे असे आहेत की ज्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजेच मानव समुदाय ज्या भागामध्ये आपल्या हालचाली दर्शवू शकत नाही. मग कुठल्या कुठल्या हालचाली, तर मानव समुदाय समजा स्वतःच्या गरजेकरिता सुरुवात करतोय अन्न निर्मितीची क्रिया, शिकार करू शकत नाही. ऍक्च्युली पूर्ण शिकारीवर मग ते अभयारण्य असोत की उद्यान असोत बंदी आलेली आहे. त्यानंतर दुसरं, समजा स्वयंपाक करण्याकरिता खनिजांची म्हणजे जलाऊ लाकडाची गरज आहे, तर असे जलाऊ लाकडं आणण्याकरिता सुद्धा उद्यानामध्ये बंदी आहे, जे अभयारण्यामध्ये बंदी नाही. निश्चितच अभयारण्यामध्ये बंदीचे निकष थोडे शिथिल आहेत. काही अभयारण्यांमध्ये बंदी आहे, काहींमध्ये नाही. म्हणजे तिथं शिथिलता उद्यानापेक्षा जास्त दिसून येतं. उद्यान हे पूर्णपणे रिस्ट्रिक्टेड आहे. त्यानंतर पाळीव प्राणी गुरढोरांना घेऊन अशा ठिकाणी चारायला जाता येत नाही. उद्यानांमध्ये जाता येत नाही, परंतु अभयारण्यामध्ये ती सूट आहे. परत एक सांगतोय, काही अभयारण्यांमध्ये सूट आहे, काही विशेष क्षेत्रांमध्ये अभयारण्यामधील जाण्यास बंदी असतं, जीवितास हानी पोचू नये म्हणून. मग सरळ म्हणायचं झालं, उद्यानांमध्ये बंदी आहे विविध प्रकारे मानवी हस्तक्षेपास, तर अभयारण्यामध्ये मानवी हस्तक्षेपास थोडीफार शिथिलता प्राप्त झालेली आहे. शिथिलता आहे म्हणजे अभयारण्यामध्ये काही प्रमाणामध्ये मानवी हस्तक्षेप दिसून येऊ शकतं. मग मानवी हस्तक्षेप म्हणजेच काय, तिथं जाणे, गुरढोरं चारणे, तिथल्या जंगलातील जो काही लाकूड आहे, वाळलेलं लाकडाचं जे आपण जलाऊ लाकूड म्हणून वापर करतोय, असं आणणं नेण्याकरिता बंदी नाही. काही ठिकाणी आपल्याला फक्त आढळून येईल. तर शेतीशी संलग्नित जर असं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये जाऊन
शेतीमध्ये मशागत करणे या संबंधी नाहीये अभयारण्यात, परंतु तेच शेत्या जर उद्यानाचा भाग असेल तर निश्चितच अशा ठिकाणी बंदी असेल. हे दोन म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उद्यान आणि अभयारण्य या दोघांमधील फरक स्पष्ट करता येतं. उद्यान म्हटलं तर पूर्ण बंदिस्त क्षेत्र, बंदी असलेलं क्षेत्र मानवी हस्तक्षेपास, आणि अभयारण्य या ठिकाणी मानवी हस्तक्षेपास संपूर्णपणे बंदी नाही, त्यात शिथिलता प्राप्त झालेली असतं असं सांगू शकतो. मग काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाम, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा यांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर मानस राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये आहे, ज्यामध्ये आता बघा काझीरंगा म्हटलं तर एकशिंगी गेंडा आणि मानस म्हटलं तर जंगली म्हैस. जंगली म्हैसेला या मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये जे आसाम मध्ये आहे संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात. आता गीर राष्ट्रीय उद्यान म्हटलं की सिंहांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहोत की बघत आलेले आहोत. परंतु त्यामध्ये फक्त सिंह याच प्राण्याला संरक्षण प्राप्त झालेलं आहे असं नाही, तिथं असणारं चितळ, सांबर, जंगली अस्वल यांना सुद्धा संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर कोल्लेरू राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश. नीट लक्ष द्या, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम यामध्ये एकशिंगी गेंड्यांना संरक्षण प्राप्त आहे. मानस राष्ट्रीय उद्यान आसाम यामध्ये म्हैस, जंगली म्हैस जी आहे त्या जंगली म्हैसेला संरक्षण प्राप्त आहे. तर गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात या ठिकाणी सिंह, चितळ, सांबर, जंगली अस्वल यांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर कोल्लेरू राष्ट्रीय उद्यान जे आंध्र प्रदेशामध्ये आहे, या कोल्लेरू राष्ट्रीय उद्यानामध्ये पेलिकन व समुद्री पक्षी आहेत यांना संरक्षण प्राप्त आहे. दासिगम राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर. दासिगम राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर मध्ये आहे, यामध्ये काश्मीरी स्टॅग, वन्य बकरी, मेंढी यांना संरक्षण प्राप्त आहे. दासिगम राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर, काश्मीरी स्टॅग, वन्य बकरी, मेंढी हे संरक्षित आहेत. त्यानंतर कर्नाटकामधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान. आता बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक यामध्ये भारतीय गवे, हत्ती, वानर, वाघ म्हणजे भारतीय गवे, हत्ती, वानर, वाघ यांना संरक्षण प्राप्त आहे. त्यानंतर पेरियार राष्ट्रीय उद्यान जे केरळमध्ये आहे, या पेरियार राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्ती, भुंकणारे हरिण आणि सांबर यांना संरक्षण प्राप्त आहे. आपण आदिवासांचे संरक्षण बघत आहोत इन सितू अंतर्गत. यामध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेशात आहे, इथं वाघ, चित्ता, रानटी कुत्रे आणि बारासिंगा हे संरक्षित आहेत. त्यानंतर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओरिसा. या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओरिसामध्ये खारफुटी वने, त्यानंतर समुद्री कासव यांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे राजस्थानमध्ये आहे, केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान, इथं बदक, बगळा, पेलिकन आणि फ्लेमिंगो यांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे उत्तराखंड मध्ये आहे, कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, यामध्ये वाघ, भुंकणारे हरिण, अस्वल आणि रिसस माकड यांना तर कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे उत्तराखंड मध्ये आहे, इथं वाघ, भुंकणारे हरिण, अस्वल आणि रिसस माकड यांना संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर जलदापारा राष्ट्रीय उद्यान जे पश्चिम बंगाल आहे, या जलदापारा राष्ट्रीय उद्यानामध्ये गेंड्यांना संरक्षण प्राप्त आहे. एकशिंगी गेंडे म्हटलं तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम आणि सर्वसाधारण गेंडे, दोन शिंगी गेंडे येतील या ठिकाणी की एक शिंगी मिश्र स्वरूपातील गेंडे या ठिकाणी आपण पश्चिम बंगालचा उल्लेख करू शकतो जे जलदापारा राष्ट्रीय उद्यान आहे. तर अशा प्रकारे
जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते 104 आहेत. त्यामधून जे अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतात असे या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे, जो मुख्यतः जिओग्राफी अंतर्गत सुद्धा आपण अभ्यास करतो. मग मूळ स्थानी संवर्धन म्हणजे इन सिटू कन्झर्वेशन, या अंतर्गत आपण बघतो आहे की ज्या ठिकाणी सजीव आहे, जिथं जन्म झालं, जिथं जीवनक्रिया करतं, ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू होईल, अशा मूळ स्थानीच त्या सजीवांचे संवर्धन करण्याकरिता आपण जी कन्सेप्ट उपयोगात आणतोय तिला आपण इन सिटू कन्झर्वेशन किंवा मूळ स्थानी संवर्धन म्हणतोय. या संवर्धना अंतर्गत आपण एक अधिवासांचे संरक्षण हा भाग बघितलेला आहे. म्हणजे ते ज्या ठिकाणी आहेत अशा स्थानांचं संवर्धन करणे या संबंधी आपण बघितलेलं आहे. तर एवढा भाग आपणाला समजलेला आहे का? रिप्लाय द्या. ओके. त्यानंतर प्रजातीभिमुख प्रकल्प. आता प्रजातीभिमुख प्रकल्प आपण ज्याला म्हणतोय म्हणजे विशेष प्रजातींना संरक्षित म्हणजे करता यावं किंवा संरक्षण प्राप्त करून देता यावं म्हणून, जसं या ठिकाणी उदाहरणादाखल आपण म्हणू शकतो की 1973 ला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. म्हणजे व्याघ्रांना संरक्षण प्राप्त करून देता यावं म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले 1973 ला. म्हणजे असे जे प्रजाती आहेत त्या प्रजातींना संरक्षण प्राप्त करून देता यावं याकरिताचे प्रकल्प, ज्या अंतर्गत आपण व्याघ्र प्रकल्प म्हणतोय जे एकूण 50 आहेत, हत्ती राखीव क्षेत्र म्हणतोय जे एकूण 32 आहेत, या संबंधी आपल्याला सांगता येईल. म्हणजे तिथं विशेष प्रजातींना संरक्षण प्राप्त करून देणे हा उद्देश असतो. त्यानंतर पवित्र वने किंवा पवित्र देवतळे, ज्याला आपण देवराई असं म्हणतोय. आता जिथं जिथं जंगली भाग आहे, मग तो पूर्वांचल असो, पश्चिम बंगालचा काही भाग असो, त्यानंतर ओरिसाचा काही भाग असो, त्यानंतर त्यालाच आंध्र प्रदेशचा भाग असो, महाराष्ट्राचा काही भाग असो, परत पुढे कर्नाटकाचा काही भाग असो, म्हणजे जिथपर्यंत जंगलं आहे, जिथं जिथं जंगलं आहेत त्या त्या ठिकाणी अशा विशेष स्थळांना लोकांद्वारेच संरक्षण प्राप्त झालेलं असतं. इथं नियमावली लादण्याची गरज पडत नाही तर शासनास. असे क्षेत्र जे आपण पवित्र वने किंवा पवित्र देवतळी असं म्हणतो. मग पवित्र वने ज्याला देवराई सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे नेमकं काय? समजा एखादा मंदिर आहे आणि त्या मंदिरालगतचा जो भाग आहे, जो अरण्याचा भाग आहे, तो लोकांच्या संस्कृतीचं प्रतीक असल्यामुळे तिथल्या भागाला लोकांद्वारेच संरक्षण प्राप्त झालेलं असतं. अशा वनांना देवराई असं सुद्धा शब्द प्रयोग केला जातं काही ठिकाणी. हे जे वने आहेत जे संरक्षित आहेत, लोकांद्वारे, लोकांच्या कल्चरमुळे, संस्कृतीमुळे संरक्षित केले जातात, ते पवित्र वने असं या ठिकाणी आपण म्हणतोय. त्यानंतर पवित्र देवतळी. आता सिक्कीम मधील खेचियो पलारी तळे, ब्लॅक पेन यूज की. ओके. खेचियो पलारी बघा. आता जसं या ठिकाणी आपण म्हणतोय की सिक्कीम या भागामध्ये खेचियो पलारी म्हणून जे तळे ओळखलं जातं, या तळ्यांमधील जो पाणी आहे तो पवित्र मानलं जातं. त्या तळ्याला संरक्षण प्राप्त झालेलं आहे. आता हा जो तळा आहे, या तळ्यांना जर संरक्षण प्राप्त झालं तर या तळ्यांमध्ये असणारे जगणारे जे सजीव आहेत, हे तळे ज्या सजीवांचं वास्तव्य आहे, अशा संपूर्ण तळ्याला समूहांद्वारे, लोकांद्वारे, त्यांच्या संस्कृतीमुळे संरक्षण ऑटोमॅटिक प्राप्त झालेलं आहे.
मग अशा ठिकाणी जे सजीव जगतात त्यांना सुद्धा ऑटोमॅटिक संरक्षण प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे पवित्र वने, पवित्र देवतळी हे या मूळ स्थानी संवर्धन अंतर्गतच मोडतं. जसं इथं म्हटलं की इन सिटू कन्झर्वेशन मध्ये अधिवासांचे संरक्षण, दुसरं प्रजातीभिमुख प्रकल्प म्हणजे विशेष प्रजातींना प्राधान्य देऊन काही प्रोजेक्ट किंवा काही प्रकल्प घोषित करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये आपण 73चं व्याघ्र प्रकल्प गृहीत धरतोय. अशा शासनाद्वारे अशा विशेष प्रजातीला संरक्षण प्राप्त करून देण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत, ते या प्रजातीभिमुख प्रकल्पाअंतर्गत आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतर पवित्र वने किंवा पवित्र देवतळी या ठिकाणी शासनाला विशेष असे प्रयत्न करायची गरज पडली नाही. या ठिकाणी शासनाद्वारे विविध नियमावली तयार करून त्याकरिताची भूमिका बजावण्याची गरज पडली नाही, कारण असे जे क्षेत्र आहेत ते संस्कृतीचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांद्वारेच तो क्षेत्र संरक्षित केलं जातं, ज्याला आपण पवित्र वने किंवा पवित्र देवतळी असं म्हणतोय, ज्यामध्ये खेचियो पलारी तळे जे सिक्कीम मधील आहेत याचा उल्लेख करता येईल, किंवा महाराष्ट्रातील देवराई ज्याला आपण उल्लेखतोय ते. त्यानंतर तर अशा पद्धतीने आपण मूळ स्थानी संवर्धन म्हणजे इन सिटू कन्झर्वेशन बघितलं. तर एवढं भाग तुम्हाला समजलेला आहे का? रिप्लाय द्या एकदा. कारण वारंवार विचारण्याचं कारण असं आहे की इथं ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये नेटवर्कमुळे काही इश्यू निर्माण होत आहे, तर त्यामुळे मला वारंवार हे समजणं गरजेचं आहे की तुम्हापर्यंत माझं म्हणणं पोचतंय की नाही, त्याकरिता मी हे विचारतोय. तर रिप्लाय द्या. ओके, समजतं, ठीक आहे. त्यानंतर आपण मूळ स्थानाबाहेरील संवर्धनाविषयी विचार करूया. ओके, आता पहिलं आपण मूळ स्थानी संवर्धन इन सिटू कन्झर्वेशन बघितलं. आता बघू मूळ स्थानाबाहेरील संवर्धन, ज्याला एक्स सिटू कन्झर्वेशन म्हटलं जातं. मग एक्स सिटू म्हणजे प्रत्यक्षात काय? जिथं सजीवांचं मूळ स्थान नाही, परंतु अशा ठिकाणी एखाद्या सजीवाला किंवा एखाद्या सजीव प्रजातीला संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून स्थानांतरण घडवून आणणे आणि त्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी सजीव प्रजातीला नेऊन त्या प्रजातीचे संरक्षण करणे, हे आपल्याला मूळ स्थानाबाहेरील संवर्धनाअंतर्गत सांगता येईल. म्हणजे एक क्षेत्र हा मूळ स्थान म्हटलं, मूळ स्थान, आणि या एक क्षेत्रातील जी प्रजाती आहे या प्रजातीला बी क्षेत्रामध्ये नेऊन या प्रजातीचे संरक्षण करणे, हे आपण मूळ स्थानाबाहेरील संवर्धन या अंतर्गत अभ्यासतो. मग मूळ स्थानाबाहेरील क्षेत्रे म्हटलं एक्स सिटू कन्झर्वेशन, तर या अंतर्गत आपल्याला बोटॅनिकल गार्डन म्हणजे वनस्पती उद्यान, त्यानंतर झू प्राणी संग्रहालय, मूळ स्थाना बाहेरील संवर्धन, इथं आपण एक्स सिटू कन्झर्वेशन. आता या मूळ स्थानाबाहेरील संवर्धनामध्ये ए म्हणतोय बोटॅनिकल गार्डन्स, ज्याला आपण बॉटनिकल गार्डन्स म्हणतो उच्चारामध्ये. म्हणजेच वनस्पती उद्यान. त्यानंतर दुसरं
येतं म्हणजेच प्राणी संग्रहालय. त्यानंतर तिसरं जीन बँक, ज्याला जनुकीय अधिकोष म्हटलं जातं. त्यानंतर डी क्रायोप्रिझर्वेशन म्हणजेच निम्न ताप संवर्धन. क्रायोप्रिझर्वेशन. त्यानंतर ई सीड बँक, बियाणे कोश. हे एक्स सितू कन्झर्वेशन अंतर्गत येतात. आता एक्स सितू कन्झर्वेशन म्हणजेच मूळ स्थानातून बाहेर आलेले जे काही सजीव प्रजाती आहेत त्यांचे संरक्षण करणे, त्यांना संवर्धन प्राप्त करून देणे. इथून पहिलं जसं आपण म्हटलं बॉटॅनिकल गार्डन, वनस्पती उद्यान. आता वनस्पती उद्यानासंबंधी म्हटलं तर या ठिकाणी बघा, बॉटॅनिकल गार्डन जसं आपण इथं म्हणतोय तर या अंतर्गत आपल्याला सांगावं लागतं की जे काही विविध प्रकारचे ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीला एखाद्या विशिष्ट रिझर्व एरियामध्ये नेऊन त्या ठिकाणी अशा वनस्पती प्रजातीचं संवर्धन करण्याचं जो कार्य आहे तो कार्य केलं जातं, ज्याला आपण बॉटॅनिकल गार्डन्स म्हणतोय, वनस्पती उद्यान म्हणतोय. आता या उद्यानांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणातील विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली जात आहे. त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन अशा वनस्पतीच्या प्रजातींचं संगोपन केलं जातं. मग अशा ठिकाणी जे आपण दिल्लीमध्ये असलेलं राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्राचा उल्लेख करू शकतो. दिल्लीमध्ये आहे राष्ट्रीय वनस्पती संसाधन केंद्र. या ठिकाणी आपल्याला ज्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत वनस्पतीच्या त्यावर रिसर्च आणि त्या रिसर्च केल्यानंतर त्याच्या वाढीसाठी, विकासासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा म्हणजेच एकंदरीत त्या ठिकाणी आपण त्या वनस्पतींना संवर्धित केलेलं आहे असं म्हणतोय. त्यानंतर झू, ज्याला आपण प्राणी संग्रहालय म्हणतोय. जसं नागपूर म्हटलं तर नागपूरमध्येही प्राणी संग्रहालय आहे. महाराज बाग जे अतिशय फेमस असलेलं आधीपासून नागपूरमधील, ज्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. तर असे प्राणी संग्रहालय आहेत जे एक्स सितू कन्झर्वेशन अंतर्गत येतात. आपण एक्स सितू कन्झर्वेशन बघतोय. इन सितू कन्झर्वेशन आणि एक्स सितू कन्झर्वेशन या दोघांमध्ये काय फरक आहे? इन सितू कन्झर्वेशन अंतर्गत आपण म्हटलं की जिथं सजीवाचं जन्म झालं, जिथं त्याचं वावर असतं, म्हणजे जिथं तो स्वतःचं जीवनक्रम व्यतीत करतं आणि शेवटी ज्या ठिकाणी मृत पावतं अशाच क्षेत्राचे संरक्षण करणे, जे आपण इन सितू कन्झर्वेशन अंतर्गत अभ्यासतो. एक्स सितू कन्झर्वेशन मध्ये आपण म्हणतोय की सजीवाचा जन्म किंवा ती जी प्रजाती आहे सजीवाची, मग ती वनस्पती प्रजाती असू द्या की प्राणी प्रजाती असू द्या, ओके, प्रजाती जी आपण म्हणतोय सजीवांची प्रजाती, तिचं मूळ स्थान वेगळंच असतं. परंतु अशा स्थानी, मूळ स्थानी या प्रजातींना धोका प्राप्त झालेला असेल किंवा त्या प्रजाती तिथून नष्ट पावत चाललेल्या असतील, विकोपास जात असतील, मग अशा प्रजातींना संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून अशा सजीवांना एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये हलवून त्या सजीवांना संरक्षण पुरविलं जातं. हे आपण एक्स सितू कन्झर्वेशन अंतर्गत बघतोय. मग यामध्ये पहिलं बघितलं बॉटनिकल गार्डन्स. मग बॉटनिकल गार्डन्स जे वनस्पती उद्यान आहेत, या वनस्पती उद्यानामध्ये वेगवेगळे जे प्रजाती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या क्षेत्रातील अशा प्रजाती ज्यांना धोका प्राप्त झालेला आहे किंवा
ज्यांची आपल्या समाजाकरिता अतिशय जास्त महत्त्व आहे अशा प्रजातींचे संवर्धन केलं जातं. ज्या ठिकाणी आपण दिल्लीचा उल्लेख करू शकतोय, दिल्लीमध्ये जे राष्ट्रीय वनस्पती संसाधन केंद्र आहेत त्या ठिकाणी असे म्हणजे जे प्लांट्सशी रिलेटेड आहेत, म्हणजेच वनस्पतीशी संबंधित ज्या प्रजाती आहेत त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर प्राणी संग्रहालय, झू. आता प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्राण्यांना संरक्षण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातं जे धोक्यात आलेले आहेत किंवा असे प्रजाती जे नष्ट होण्याच्या मार्गास आहेत. मग अशा सर्व प्राणी प्रजातींना संरक्षण प्राप्त करून देण्याकरिता आपण म्हणतोय झू किंवा प्राणी संग्रहालय. मग प्राणी संग्रहालयामध्ये जसं कर्नाल जे हरियाणामधील आहे, याचा उल्लेख आपल्याला करता येईल. या ठिकाणी जे राष्ट्रीय पशु जनुकीय संसाधन केंद्र आहे कर्नाल, विविध झू आहेत. प्रत्येकच राज्यामध्ये वेगवेगळे झू आहेत, प्राणी संग्रहालय आहेत. त्यामध्ये आपण अशा प्राण्यांचं संरक्षण करतोय. त्याच पद्धतीने त्या संबंधित जे जनुकीय अधिकोष आहेत किंवा प्राणी संग्रहालय आहेत, या प्राणी संग्रहालयामध्ये आपण कर्नाल जे हरियाणा आहे त्याचा उल्लेख करू शकतो. इथं पशु जनुकीय संसाधन केंद्र आहे. या ठिकाणी राष्ट्रीय म्हणावं लागेल आपल्याला, राष्ट्रीय पशु जनुकीय संसाधन केंद्र आहे कर्नाल हरियाणा, जिथं आपण म्हणू शकतो की जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना संरक्षण प्राप्त करून दिलं जातं. त्यांचं जीन नष्ट होऊ नये याकरिता त्या ठिकाणी लक्ष दिलं जातं. आता जीन बँक, ज्याला आपण जनुकीय अधिकोष म्हणतोय. आता जनुकीय अधिकोष हे नेमकं काय आहे? या झू प्राणी संग्रहालय अंतर्गत आपण म्हटलं की जे विविध प्रकारचे धोक्यात आलेले प्रजाती आहेत प्राण्यांचे, त्यांना संरक्षण प्राप्त करून दिलं जातं. तर जनुकीय अधिकोष, या जनुकीय अधिकोष अंतर्गत आपल्याला म्हणावं लागतं की वेगवेगळ्या सजीवांचे जे जीन आहेत त्या जीनवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग आता हे जीन कशा पद्धतीने? मग आता बघा, समजा एखादी विशेष प्रजाती आहे, त्या प्रजातींना त्या प्रजातींचं अस्तित्व नाहीसं झाल्यानंतरही ते क्लोनिंग थ्रू निर्माण करता येण्याकरिता आपल्याला जीनची गरज पडते. मग असे जीन्स सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न कुणाद्वारे केला जातोय? तर विविध जे अधिकोष आहेत त्या अधिकोषांद्वारे केलं जातं. मग हे जे जीन आहेत या जीनांवर रिसर्च करून पुढील आपण असं म्हणतोय की त्या प्रजातीचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. असे जीन सांभाळून ठेवलं जातं जे जीन बँक म्हणून ओळखलं जातं. ओके, जसं क्लोनिंगशी संबंधित जीनची गरज आहे तर असे जीन सांभाळून ठेवले जातात जे पुढच्या भवितव्यात समजा त्या प्रजातीचं अस्तित्व राहिलं नाही किंवा धोक्याची पातळी गाठून असे प्रजाती नष्ट जरी झाले तरी पण त्या प्रजातींना पुढे निर्माण करता यावं, क्लोन रूपाने ते पुढे निर्मिती करता यावं याकरिता सांभाळून ठेवण्यात आलेले जीन्स आपण बघतोय. मग जसं प्राणी झालं, वनस्पती झालं, त्यानंतर आपण मत्स्यबीज आपण म्हणू शकतोय. या मत्स्यबीजाचं संरक्षण केलं जातं, जसं लखनौ मध्ये आहे. आता लखनौ मध्ये राष्ट्रीय मत्स्यबीज संसाधन केंद्र आहे. यामध्ये मत्स्यबीज सांभाळून ठेवले जात आहे, त्यांची नव्याने निर्मिती केली जात आहे. हे सगळे जीन बँक अंतर्गत आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव संसाधन केंद्र संशोधन कोश जे हैदराबाद मध्ये आहे, जे नव्याने 2018 ला निर्माण करण्यात आले. ओके, 2018
भारतामध्ये निर्माण झालेले हैदराबाद मध्ये या ठिकाणी राष्ट्रीय वन्यजीव संसाधन केंद्र म्हणतोय. वन्यजीव संसाधन केंद्र. आता बघा, जसं प्राणी संग्रहालय, वनस्पती उद्यान, यानंतर आपण जीन बँक म्हणतोय, ज्या ठिकाणी जीनला संरक्षण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर क्राय प्रिझर्वेशन, ज्याला आपण निम्न ताप संवर्धन म्हणतोय. आता निम्न ताप संवर्धनाअंतर्गत आपण बघतो की काही जे परागकण आहेत, परागकोश आहेत, ओके, पोलन ग्रेन्स, किंवा काही या ठिकाणी सजीव प्रजाती आहेत, या प्रजातींचे जीन आहेत, या ठिकाणी जीनचं जे जीन बँक मध्ये ते सांभाळून ठेवण्याकरिता सुद्धा एका निश्चित तापमानाची गरज पडते. जे परागकण आहेत, जे सीड्स आहेत, जे बिया ज्याला आपण म्हणतोय, त्या बियांना सुद्धा स्टोअर करून ठेवत असताना एका निश्चित तापमान क्षेत्राची गरज असतं, एका निश्चित तापमानाची गरज असतं. जसं नायट्रोजन मध्ये -196 डिग्री सेल्सिअस, -196 डिग्री सेल्सिअस नायट्रोजन गॅसमध्ये, एवढ्या तापमानामध्ये या बियांना किंवा जीनना, किंवा आपण असं म्हणतोय की ज्यांना आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे जास्त काळाकरिता, त्यांना प्रिझर्व करून ठेवण्यात येत आहे. मग हे या क्रायो प्रिझर्वेशन किंवा निम्न ताप संवर्धन अंतर्गत आपण बघतोय. हे सुद्धा एक्स सितू कन्झर्वेशनचाच भाग झाला. एक्स सितू कन्झर्वेशनचा भाग आपण का म्हणतोय? कारण इथं पुढच्या पिढीकरिता किंवा पुढे उपयोगात यावं म्हणून त्या क्लोन्सना किंवा जीनना किंवा विविध वनस्पतीच्या बियांना सांभाळून ठेवण्याकरिता निश्चित तापमानामध्ये ते ठेवलं जातं, जेणेकरून ते खराब होऊ नयेत, पुढे उपयोगात यावेत म्हणून. तर या ठिकाणी तापमान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे नायट्रोजनमध्ये प्रिझर्व करून ठेवलं जातं -196 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाला. त्यानंतर सीड बँक. आता सीड बँक आपणा सर्वांना परिचयाचं आहे. विविध ठिकाणी सीड बँक्स आहेत. या सीड बँक मध्ये आपण म्हणू शकतो की वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आलं. सीड बँक, या सीड बँक म्हटलं ज्यामध्ये बियाणे कोश येतील. या बियाणे कोश अंतर्गत बियाणे सुद्धा सांभाळून ठेवलं जाईल. जसं आत्ताच निम्नताप संवर्धन म्हटलं, हा निम्नताप संवर्धनाद्वारे ज्या प्रजाती आहेत त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर प्रामुख्याने आपण म्हणतोय सीड बँक्स, जिथं बियाणांना साठवून विविध प्रकारचे जे बियाणं आहेत त्या बियाणांवर रिसर्च करून त्याचे विविध प्रकार इथं तयार करून त्यांना साठवून ठेवलं जातं पुढच्या काळाकरिता, पुढे उपयोगी येण्याकरिता. जसं आपण इथं म्हणतोय की विविध वाणं तयार होतात, बियाणांचे वाणं, विविध शेती पिकं आहेत, त्या पिकांचे विविध वाण तयार झालेले आहेत, संक्रमित प्रजाती ज्याला आपण म्हणतोय. मग मुख्य प्रजाती आणि त्या मुख्य प्रजातींना जर सांभाळून ठेवलं असेल तर त्या मुख्य प्रजातींवरून मग संक्रमित प्रजाती आपण पुढे तयार करू शकतोय, ज्याला आपण वाण म्हणतोय. मग अशा वेळेस अशा बियाणांना साठवून ठेवणे किंवा त्यांचं संरक्षण करणे अतिशय गरजेचं आहे यांच्या अस्तित्वाकरिता. नाहीतर असे जे मूळ बियाणं आहेत ते मूळ बियाणे नाहीसे होतील आणि त्यापासून नवप्रजाती आपण निर्माण करू शकणार नाही. म्हणून अशांना म्हणजे विविध ज्या वनस्पती प्रजाती आहेत त्या प्रजातींना, ज्या अंतर्गत आपण पीक प्रजाती म्हणतोय, त्या पीक प्रजातींना संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून त्यांचे जे बियाणं आहेत त्या बियाणांना संरक्षण प्राप्त केलं जातं या सीड बँकद्वारे. तर अशा प्रकारे आपण याविषयी सांगू शकतो. मग या अंतर्गत या एक्स सितू कन्झर्वेशन अंतर्गत आपल्याला जे 1972चं वन्यजीव संरक्षण कायदा आहे,
हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जैवविविधता संरक्षण कायदा आहे 2002 च. जैवविविधता संरक्षण कायदा 2002. त्यानंतर 2006 च वन हक्क कायदा आहे. हे कायदे एक सेतू संबंधित आहेत जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथं वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जैवविविधता कायदा 2002 आणि 2006 चा वन हक्क कायदा. जोड्या लावा स्वरूपातील प्रश्न आले तर आपल्याला त्याविषयी माहित असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण इन सितू कन्झर्वेशन आणि एक्स सितू कन्झर्वेशन हा भाग बघितलेला आहे. तर सर्वांना समजलेला आहे का? रिप्लाय द्या. आतापर्यंत जो भाग आपण बघितलं तो भाग सर्वांना समजलेला आहे का? ओके, ठीक आहे. तर आपण यानंतर पुढे वन्यजीव संरक्षण कायदा, जैवविविधता कायदा आणि वन हक्क कायदा काय आहे हे अभ्यासणार आहोत. ते सुद्धा हे जे कायदे आहेत हे कायदे आपण जॉग्राफी अंतर्गत अभ्यासलेला असेल, परंतु पर्यावरण या विषया अंतर्गत यावर प्रश्न निश्चितच विचारण्यात येतात, म्हणून आपल्याला ते कायदे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर हे कायदे आणि पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तिथपर्यंत आपण हा भाग थांबवतोय. आज आपण या ठिकाणी इन सितू कन्झर्वेशन आणि एक्स सितू कन्झर्वेशन जे जैवविविधता संवर्धनासंबंधी आहेत त्या संबंधी भाग अभ्यासलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय. यावर विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. पुढील लेक्चरमध्ये हे जे कायदे आहेत ते कायदे आणि प्रश्न कसे आले ते प्रश्न घेऊन आपण येणार आहोत. तर तिथपर्यंत आपण आज थांबतोय. मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद.